नमस्कार, आपण पाहत आहात देववाणी. पाहूया आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. चंद्रपूर शहरात नवजात बालकाच्या अवैध विक्री प्रकरणात रामनगर पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे. आणि धक्कादायक बाब म्हणजे या नवजात बालक विक्री प्रकरणात ज्या 2 महिलांना अटक करण्यात आली आहे त्या दोन्ही महिला शहरातील भाजपा पक्षाच्या सक्रिय कार्यकर्त्या असल्याची चर्चा आहे. भाग्यश्री हांडे आणि सायली येरणे अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. या दोघीही भाजपा पक्षात काम करत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या कारवाईनंतर शहरातील राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे. या दोघींवर पोक्सो कायदा आणि जुवेनाईल जस्टिस ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार महिनाभरापूर्वी रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवजात बालकांची बेकायदेशीर विक्री झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यावेळी पोलिसांनी बालकाच्या आईसह तिच्या प्रियकराला अटक केली होती. मात्र तपास जसजसा पुढे सरकत गेला तसतसे या प्रकरणामागे मोठे रॅकेट असल्याची शक्यता बळावली. रामनगर पोलिसांनी तांत्रिक पुरावे, चौकशी आणि तपासाच्या आधारे या संपूर्ण साखळीचा मार्ग काढला. त्यातून भाग्यश्री हांडे आणि सायली येरणे यांचा या अवैध व्यवहारात सहभाग असल्याचे आणि मुख्य आरोपींना त्यांनी मदत केल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. याच ठोस पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी दोघींनाही सह आरोपी करत अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता या प्रकरणात आणखी कोणाची नावे समोर येणार, या अवैध बालक विक्री रॅकेटचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत पोहोचले आहेत याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अधिकृत माहितीनुसार पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत. गडचांदूर नगर परिषदेत पारदर्शक व्यवहार होत नसल्याची तक्रार करत पुन्हा एकदा येथील पारदर्शकतेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. सभांचे ठराव आणि इतिवृत्त लपवू नका, ते अवघ्या 7 दिवसात जनतेसमोर ठेवा अशी मागणी भाजप नगरसेवक सूरज पांडे यांनी केली आहे. गडचांदूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी आशिष चव्हाण यांना निवेदन देत नगरसेवक सूरज पांडे यांनी सर्वसाधारण सभा, स्थायी समिती आणि विशेष सभांचे मंजूर ठराव तसेच इतिवृत्त प्रत्येक सभेनंतर जास्तीत जास्त 7 दिवसांच्या आत नगर परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची मागणी केली आहे. पांडे यांच्या म्हणण्यानुसार सध्या हे ठराव आणि इतिवृत्त नियमितपणे उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना माहिती मिळवण्यासाठी वारंवार अर्ज करावे लागतात. अनेकदा माहितीचा अधिकार कायद्याचा आधार घ्यावा लागतो, त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा खर्च होतो, तर प्रशासनावरही अनावश्यक ताण वाढतो. याशिवाय सभागृहातील चर्चेत आणि मंजूर झालेल्या ठरावांमध्ये कोणतीही तफावत असल्याचा संशय निर्माण होऊ नये यासाठी सर्व माहिती वेळेत आणि पारदर्शकपणे संकेतस्थळावर उपलब्ध करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 4(1)(ब) आणि 4(2) चा दाखला देत नागरिकांना माहिती स्वयंस्फूर्तीने उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान या मागणीची प्रत चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनाही पाठवण्यात आली असून आता नगर परिषद प्रशासन यावर काय निर्णय घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. गोंडपिंपरीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गोंडपिंपरीतील विद्यमान नगरसेवकांनी चक्क शेत मालकांना डावलून जमिनीचे विक्री पत्र केले असा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. गोंडपिंपरी शहरालगतच्या सर्वे क्रमांक 329 मधील सामूहिक मालकीच्या शेतजमिनीच्या व्यवहारावरून मोठा वाद निर्माण झालाय. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार या जमिनीचे 12 हिस्सेदार असताना केवळ 7 जणांनी परस्पर व्यवहार करून 1,77,000 हेक्टर जमीन विकल्याचा आरोप करण्यात आला आहे. उर्वरित 5 हिस्सेदारांना कोणतीही पूर्वकल्पना, संमती किंवा विश्वासात न घेता हा व्यवहार करण्यात आल्याचा दावा पत्रकार परिषदेत करण्यात आला. यामुळे त्यांच्या मालकी हक्कावर गदा आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तक्रारदारांनी आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित केला असून जमिनीची कायदेशीर हिस्से वाटणी पूर्ण झालेली नसताना आणि प्रकरण न्यायालयात प्रलंबित असतानाही विक्रीपत्राची नोंदणी करण्यात आल्याचा दावा त्यांनी केलाय. विशेष म्हणजे गोंडपिंपरीत नोंदणी कार्यालय असतानाही व्यवहार चंद्रपूर येथे पूर्ण करण्यात आल्याने संपूर्ण प्रक्रियेवर संशय व्यक्त करण्यात आलाय. तसेच या व्यवहारात काही विद्यमान नगरसेवक आणि इतर संबंधित व्यक्तींचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला असून संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. मात्र या सर्व आरोपांवर संबंधित नगरसेवक किंवा इतर संबंधितांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. आता या प्रकरणात चौकशी होणार का, दोषींवर कारवाई होणार का आणि उर्वरित हिस्सेदारांना न्याय मिळणार का याकडे गोंडपिंपरीसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. चंद्रपूरमध्ये पुन्हा एकदा सहकार क्षेत्र हादरवणारा कोट्यवधींचा आर्थिक घोटाळा समोर आला आहे. नागपूर रोडवरील श्री साई नागरी सहकारी पतसंस्थेत तब्बल 2,49,00,000 रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. ऑडिट अहवालानंतर रामनगर पोलीस ठाण्यात 16 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. विशेष म्हणजे निर्मल उज्ज्वल बँक घोटाळ्याची चर्चा अद्याप थंडावलेली नसतानाच आता श्री साई नागरी सहकारी पतसंस्थेतील
असतील हा नवा घोटाळा समोर आल्याने ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रकरणात आर्थिक व्यवहारांमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप असून या घोटाळ्यामागे नेमके कोण, ठेवीदारांचे पैसे कुठे गेले आणि या प्रकरणात आणखी कोणाची नावे समोर येणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। दरम्यान या कोट्यवधींच्या घोटाळ्यामुळे चंद्रपूरच्या सहकार क्षेत्रावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे। त्याचप्रमाणे आता या प्रकरणात पुढे कोणते धक्कादायक खुलासे होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। गडचिरोली आणि येथील पुलांचा निकृष्ट दर्जा याची अनेक उदाहरणं आपण आतापर्यंत पाहिलीत। एकतर अनेक ठिकाणी पूलच नाही म्हणून आदिवासी पाड्यात राहणाऱ्या नागरिकांना नदीतून वाट काढावी लागते। इतकेच नाही तर रस्ता आणि पुलाअभावी कित्येक लोकांना पाण्यातून रस्ता काढताना आपले प्राण देखील आतापर्यंत गमवावे लागले। तर दुसरीकडे अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कसेबसे पूल तयार झाले तर पहिल्याच पावसात हे पूल खचून जावे इतका या पुलांचा दर्जा खालावलेला असतो। असाच एक पूल बांधल्यानंतर तो पहिल्याच पावसात वाहून गेल्याची घटना गडचिरोलीतील अहेरी चेरपल्ली पुसुकपल्ली मार्गावर घडली आहे। कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेला पूल अवघ्या महिनाभरातच पहिल्याच पावसाने वाहून गेला। गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी चेरपल्ली पुसुकपल्ली मार्गावरील नव्याने बांधलेल्या पुलालगतचा डांबरी रस्ता मोठ्या प्रमाणात खचला असून खोल भगदाड पडल्याने वाहन चालकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग 353 क ला जोडणारा अत्यंत महत्वाचा मार्ग आहे। त्यातच टेकमपल्ली फाट्याजवळील पर्यायी मार्ग पावसामुळे बंद असल्याने सध्या सर्व वाहतूक याच पुलावरून सुरू आहे। मात्र पुलालगतचा रस्ता खचल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। स्थानिकांच्या मते पुलाच्या भरावाचे काम, पावसाच्या पाण्याचा निचरा आणि संरक्षण भिंतीच्या बांधकामात गंभीर त्रुटी राहिल्यामुळेच पहिल्याच पावसात हा रस्ता खचला। त्यामुळे निकृष्ट दर्जाचे बांधकाम करून सरकारी निधीचा अपव्यय झाला का असा संतप्त सवाल उपस्थित केला जातोय। या कामाचे कंत्राट व्ही.बी. बोम्मावार यांच्याकडे असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे संबंधित कंत्राटदार, अभियंते आणि अधिकाऱ्यांच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी, तांत्रिक ऑडिट आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही तर भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पाहत रहा देववाणी। तोपर्यंत नमस्कार।